पुण्यातल्या मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। तोडगा काढण्याकरता खरं तर राज्य सरकारकडून हालचालींना वेग आहे। आदिवासी विद्यार्थ्यांची काल रात्री उशिरा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आणि त्यांच्या शिष्टमंडळानं जवळपास 5 तास चर्चा केलेली आहे, पण ही चर्चा निष्फळ ठरली आहे। जोवर लेखी आश्वासनं मिळत नाहीत तोवर आंदोलनापासून हटणार नाही अशी भूमिका या आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। 14 दिवसापासून उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी सध्या बोलायला इथं आपल्या समोर आहेत। तुम्ही सध्या प्रतिनिधी म्हणून काम करता। आता जे मंत्री महोदय आले, तुमच्याशी जी चर्चा झाली ती सकारात्मक होती का? काही गोष्टी सकारात्मक झाल्या, काही गोष्टी नकारात्मक झाल्या। पण कोणत्या गोष्टी सकारात्मक झाल्या? सकारात्मक गोष्टी म्हणजे ज्या 14 बाबी त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर डिस्कस झालं आणि काही गोष्टी अशा होत्या का ते थोडं आम्हाला अजून वेळ मागत होते। म्हणजे तिथं आम्ही काही गोष्टी नाराज झालो, पण आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या गोष्टी 2 दिवसात करू शकता। तुम्हाला वाटतंय का 14 दिवस फार उशीर आहेत मंत्री पोहोचायला तुमच्यापर्यंत? 14 दिवस उशीर आहे आम्ही असं म्हणणार नाही, कारण आम्हाला ऑलरेडी आम्ही 7 वर्ष उशिरा झालो। आता 14 दिवस उपाशी आहेत ना मुलं? हे जरी उपाशी असलं तर पूर्ण समाज 8 ते 10 वर्षापासून उपाशी। जर 12,500चा मुद्दा असला तर याच्यामुळं किती पिढ्या बर्बाद झाल्या, त्यावर बोलण्यापेक्षा हे 14 दिवस आमच्यासाठी काहीच नाही अशी परिस्थिती। आम्ही कधीही चुकीच्या गोष्टींचं समर्थन कधीच करणार नाहीत, परंतु आमच्या समोर जे महत्वाचे मुद्दे आहेत, आज आमचे भाऊ, आज आमच्या बहिणी हे मरण्यासाठी तयार आहेत की आज आमच्या समाजाला 7 ते 8 वर्षाची जी झळ पोचते ती पुढच्या पिढीला ना आम्हाला पोचू नये म्हणून ते आज अपेक्षित होतं का ते येऊन उपोषण मागे घेणं? तुमचे भाऊ सध्या मरणाच्या दाढेत आहेत, मंत्री येऊन आम्हाला माघार घेणं? आम्हाला हे माहिती होतं की काहीशा त्रुटी ह्या असणार आहेत, पण चर्चा होणे महत्वाची आहे। चर्चा होणे महत्वाचं होतं। परवा सुद्धा मंत्रालयात चर्चा झाली। हो 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 त्या चर्चेपेक्षा आजची चर्चा ही खूप जास्त सकारात्मक आहे। 5 ते 6 किलो वजन या सगळ्यांचं कमी झालेलं आहे आणि आता पुढचं जे उपोषण आहे हे 2 प्रतिनिधी करणार आहेत। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। विद्यार्थ्यांसोबत अतिशय उत्तम संवाद होते वेळी मला गर्व आणि आनंद झाला की आमची मुलं अतिशय चांगलं बोलायला लागले, मुली बोलायला लागल्या। याचा सार्थ अभिमान आणि गर्व आहे मला। निश्चितच त्यांच्या संवादाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून त्यांनी 2-3 दिवसाची आम्हाला अवधी दिली। काही बाबी त्यांना अपेक्षित आहे, त्या बाबी आम्ही पूर्ण करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।